कुंडली वलार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की ईश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज पवन पुत्र हनुमान छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी बोलो रे भाई सब संतन की जय विठाला 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 कृपाळू उदार उभा कटी ठेवोनी कर सर्व देवांचा हा देव निवारी भेव काळाचे निघता शरण काया वाचा चालवी त्याचा योगक्षम दृढ वाची वदता नाम होय निष्काम संसारी एका जनार्दनी ठेवणे खरे ते जाणे पंढरी सर्व देवांचा हा देव निवारी भेव काळाचे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका गलद्दान गंडम मिलद्भृंग खंडम चलच्चारु शुंडम जगत्रान शौंडम लसद्दंत कांडम विपद्भंग चंडम शिवप्रेम पिंडम भजे वक्रतुंडम शुक्लां ब्रह्म विचार सार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तक धारिणी मभयदां जाढ्यांधकारापहां हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ती नमो भुवन पावनी जननी देवाची हे प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतलेला असणारा अभंग थोडासा विको कमी करा, वरच्या करण्याचा आवाज थोडा कमी करा, साऊंडचा आवाज जास्त द्या. सेवेकरिता घेतलेला असणारा जो अभंग आहे पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा असणारा हा 5 चरणाचा असणारा अभंग आहे. अगोदर अभंगाचा धावत्या स्वरूपामध्ये 2 मिनिटांमध्ये अर्थ सांगतो, म्हणजे तुम्हाला पुन्हा महाराजांनी अभंग सोडवलाय का नाही सोडवला अशी काही चिंता करण्याची गरज नाही. काही लोक कीर्तन झाल्याच्या नंतर म्हणतात महाराजांना अभंग घेतला पण अभंग सोडवला नाही. त्याच्याकरता अगोदर अभंग सोडवतो आणि नुसते 11 वाजेपर्यंत पुन्हा गप्पा मारतो बरं का. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
शांतीब्रह्म एकनाथ महाराज वर्णन करतात, या जगतामध्ये कृपाळू जर कोण असेल आणि उदार जर कोण असेल तर दुसरा तिसरा कुठलाच देव नाही, तो फक्त एकच देव आहे, तो म्हणजे पंढरपूरचा भगवंत. त्याच्या उत्तर चरणामध्ये असं वर्णन केलेलं आहे, आताच्या कालावधीमध्ये थांबत असताना तो कसा थांबलेला आहे, तर उभा म्हणजे असा उभा आहे. नुसताच उभा आहे का? उभा नाही, उभा कटी ठेवोनी कर. आपल्या कमरेवर त्यांना असणारे असे हात ठेवलेले आहेत. होय महाराज, पहिल्या चरणाचा अर्थ आम्हाला समजला, पण ज्या देवतेचं तुम्ही इतकं वर्णन करता, हा जो देव आहे तो कसा आहे? एकनाथ महाराजांनी सांगितलं, सगळ्या देवाचा असणारा तो बाप आहे, सर्व देवांचा हा देव. आणि प्रत्येक जणाला जी कळी काळाची जी भीती आहे, ती भीती घालवणारा असणारा तो असणारा पंढरीश परमात्मा आहे. निवारे कळी काळाचा भेव. 2 चरणाचा अर्थ संपला. तिसऱ्या चरणामध्ये असं वर्णन केलेलं आहे, जर असणारा तो देव असेल तर आम्ही त्याची सेवा करत असताना कशी सेवा करावी, त्याचं उत्तर दिलं तिसऱ्या चरणामध्ये. निघता शरण काया वाचा. या देवाला शरण जात असताना एक म्हणजे कायेनं जायचं. नंबर 2, या देवाला शरण जात असताना वाचेनं जायचं. निघता शरण काया वाचा. आणि जर असं कोणी शरीरानं आणि वाचेनं जर त्या देवाला जर शरण जर गेला तर त्याला घरचा संसार करण्याची गरज नाही. तो पंढरीश परमात्मा शिंदेवाडीमध्ये येईल आणि त्याला कांदे लावण्याकरता मदत करेल. बरोबर. निघता शरण काया वाचा आणि चालवी त्याचा योगक्षम. होय महाराज, समजलं. चौथ्या चरणामध्ये वर्णन केलेलं आहे, पण त्या देवतेचं नाव घेत असताना उगाच रामकृष्ण हरे रामकृष्ण असं नाव घ्यायचं नाही. नाव घेत असताना छाती ठोकून रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. टाळी वाजवा, टाळी वाजवा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. 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 चौथ्या चरणामध्ये वर्णन केलेलं आहे, दृढ वाचे वदता नाम. असं जर नाव तुम्ही सतत घेतलं तर अनेक लोकांना संसार पार होऊ शकत नाही आणि संसारामधून बाहेर निघता येत नाही. पण असं निष्ठेनं जर नाव जर घेतलं तर संसार तोडण्याकरता वेळ लागत नाही. तो कोणता संसार? 11:15 वाजता सांगल, वेळ भेटला तर. आणि शेवटच्या चरणामध्ये वर्णन केलेलं आहे, ज्या भगवंताचं तुम्ही एवढं वर्णन करता, आताच्या कालावधीमध्ये तो देव कुठं आहे? खरा देव तो कुठं आहे? एकनाथ महाराजांनी सांगितलं, आताच्या कालावधीमध्ये ते जर ठेवलेला कुठं असेल तर कुणाच्या फ्रीजमध्ये ठेवला नाही, कुणाच्या महाराष्ट्र बँकेमध्ये ठेवला नाही, कुणाच्या रिझर्व्ह बँकेमध्ये ठेवला नाही. आज जर देव जर तो कुठं ठेवलेला असेल तर पुंडलिक रायानं पंढरपुरामध्ये जशाला तसा तो ठेवलेला आहे. एका जनार्दनी ठेवणे आणि खरे ते जाणे पंढरी. अभंगाचा भावार्थ संपला. व तुमचा वेळ घेण्यात आता माझा नाही. माझी ठरलेली दक्षिणा द्या, मला जाऊ द्या आता. विठाला विठाला
आला पंढरीनाथ भगवान की जय. हम ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, पवनपुत्र हनुमान, छत्रपती शिवाजी, धर्मवीर संभाजी, बोलो रे भाई सब संतन की जय. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी काही आनंदाच्या गोष्टी जर सांगायच्या म्हटलं तर मौजे शिंदेवाडी या पुण्यनगरी असणाऱ्या नगरीमध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि जो चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आहे, या सप्ताहाला ज्यांचा आशीर्वाद आहे, हरिभक्तीपरायण मुकुंद काका जाट देवळेकर, अशा महात्म्याच्या बाबतीमध्ये काय बोलावं शब्द सुद्धा कमी आहेत बरं का. कारण आम्हाला डोळे आहेत, पण डोळे असून ज्ञानेश्वरी वाचता येत नाही. डोळे असून ज्ञानेश्वरी वाचता येत नाही. ज्यांना ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे, अशा महात्म्याचा असणारा आपल्या सप्ताहाला असणारा आशीर्वाद आहे. आता आशीर्वाद कोण कोणाला दिल काही सांगता येत नाही बरं का. मी पण एक दोघाले आशीर्वाद दिलता. अमुक अमुक गावामध्ये गेलो कीर्तनाला, एक जणाला आशीर्वाद दिला. 20 एकर जमीन होती. या वर्षी आशीर्वाद दिला आणि पुढल्या वर्षी आशीर्वाद घेण्याकरता तो माणूसच माझ्याकडे आला नाही. मी म्हणलं तुम्ही या माझ्याकडे, परत एकदा आशीर्वाद देतो. त्यांना म्हणला महाराज नग तुमचा आशीर्वाद आता. म्हणलं का? तुमच्या आशीर्वादानं 20 एकर पैकी 15 एकर गेली म्हणला. आता फक्त 5 एकर राहिली म्हणला. आता या वर्षी जर दिला म्हणला तर जमीन तर जाती म्हणला, पण घर सुद्धा जाते म्हणला. आता अशा महात्म्याचा असणारा आपल्या सप्ताहाला असणारा आशीर्वाद आहे. दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर या सप्ताहाचं असणारं मार्गदर्शन हरिभक्तीपरायण सुदर्शन मुनी महाराज उदासीन, सुदर्शन आश्रम शिंदेवाडी यांचं असणारं या सप्ताहाला असणारं मार्गदर्शन आहे. आणि आपल्याच मातीमध्ये लहानाचे असणारे मोठे झालेले आहेत. तुम्ही जरी नाही आम्हाला सांगितलं तर त्यांचं पहिलं सुद्धा नाव मला माहिती आहे. पहिलं नाव काय आहे? श्रीधर महाराज, बरोबर. पण आता कसं आहे, त्यांनी सुद्धा जी आपली अवस्था जी असणारी प्राप्त केलेली आहे ना, ही सहजासहजी अवस्था प्राप्त होत नाही बरं का. कारण त्याला सुद्धा पूर्वजन्माचं असणारं पुण्य लागतं. आणि दुसरी गोष्ट महत्वाची सांगतो, जरी ही शिंदेवाडी नगरी तुमच्या काही मर्यादित परिसरामध्ये असेल ओळखीची, तर या महाराजांमुळं ज्ञान देवाची असणारी आळंदी आहे किंवा ज्ञानेश्वर माऊलीची आळंदी आहे, त्या पायी रस्त्याचा असणारा जो पंढरपुरापर्यंतचा प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये सुद्धा तुमच्या गावाचं नाव आहे. दुसरी गोष्ट सांगतो, देहू पासून पंढरपुरापर्यंत जे वारकरी आषाढी यात्रेला जातात, त्या सुद्धा असणाऱ्या सोहळ्यामध्ये तुमच्या गावाचं नाव आहे. कुणामुळं माहिती? दुसरं तिसरं कुणामुळं नाही, याच असणाऱ्या आपल्या गावातील जन्मभूमीच्या असणाऱ्या मातीमध्ये ज्यांनी वाढले, लहानाचे मोठे झाले, त्यांच्यामुळं तुमचं असणारं गावाचं नाव रोशन आहे. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. कारण मी एकच सांगतो, असा एक एक पुत्र या मातीमधून असणारा अवतीर्ण व्हावा आणि शिंदेवाडीचं असणारं नाव महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात नव्हे तर जगामध्ये असणारं प्रसिद्धीला यावं. पण त्याच्याकरता एक मात्र तुम्हाला काम केलं पाहिजे. आता मी म्हणू नये, जर कीर्तन होईपर्यंत कुणाला असं वाटत असेल की खरंच बरं का आपण सुद्धा टाळ घेऊन उभा टाकावं, आपले आपण बरं का, आता दुसऱ्यांना सांगायची गरज नाही. जर इथं कोणी उभा टाकला तर पुन्हा इलेक्शनला निवडून आला असं गृहीत धरा. तुम्ही कुठेही उभा टाकता आणि मतदान पुन्हा पत्नीचं सुद्धा पडत नाही. अरे इथं जर उभा टाकला तर भगवंताला 100% माहिती आहे, माझ्या दरबारात उभा टाकला होता, याला पडू देणार नाही. बरोबर. मग आता एक काम करा, टोपी असू द्या अथवा नसू द्या, जर स्वतःला वाटत असेल तर या दरबारात उभा टाकायचं, तर टाळ शिल्लक आहे, टाळ कमी पडले पाहिजे. खरं जर स्वतःला शिंदेवाडीचं नाव जर पुढे वाटत असेल तर तरुण मंडळी उठा. ही वेळ पुन्हा नाही, करोनाच्या कालावधीमध्ये तुम्हाला देवानं वाचवलंय. चला उठा. वाजवा यांच्या करता एकदा टाळ्या.
कीर्तन 5 मिनिटं कमी होऊ द्या, ही काळाची गरज आहे. बरोबर. बघा आता एकदा फोटो काढून घ्या, मोबाईल आणले असले तर एकदा. ही खरी काळाची गरज आहे. टोप्या नसल्या तर खालच्या मंडळी द्या टोप्या. हा, विठाला 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 त्याचं महत्वाचं एक कारण सांगतो. आताच्या कालावधीमध्ये लग्न जे होत नाहीत का नाही, खरं सांगतो बरं का, लक्षात ठेवा. लग्न जे होत नाही त्याचं कारण दुसरं तिसरं काही नाही. मुलीच्या आई वडिलाला पहिला जावई असा पाहिजे, एकतरी तो माळकरी असावा. बरोबर. आणि माळकरी जावई म्हटल्याच्या नंतर लग्न व्हायला टाइमच नाही होत, त्याचं बघायचंच काम नाही. असं वाटलं पाहिजे परिसरातल्या गावातल्या मंडळीला मुलगी द्यावी तर शिंदेवाडीमध्ये, आणि मुलगी करावी तर शिंदेवाडी मधलीच. विडाला विडाला आणि माझं भाग्य समजतो, मृदंगाचार्य सुंदर आहेत, नाही तर काय आमच्या नशीब महाराज एका एका ठिकाणी त्याला वाजवा म्हणावं लागतं. त्याला असा धक्का द्यावा लागतो ढकलतात गाडीसारखं, वाजवा बाबा आता तरी. एकदम सुंदर असणार. प्रवीण महाराज ना, हरिभक्तीपारायण प्रवीण महाराज जगदाळे, तसेच मच्छिंद्र महाराज शिंदे, गणेश महाराज वाहलकर, तसेच पेटी मास्तर सुंदर आहेत. काही काळजी करायची गरज नाही, गावातलेच आहेत आपल्या. नाहीतर काही जणांना सूर पकडण्याकरता सांगितलेलं असतं, एका हातानं वडायचं आणि 2 पट्या अशा दाबून धरायच्या आणि महाराजाकडे बघायचं. कीर्तन 11ला सुटतं, पीटीच्या पट्या रात्री 2ला वर येतात. त्याला माहितीच नसतं किती दाबायच्यात खाली. ती सुंदर पेटी वाजवत, जेवढंसं वर्णन करावं तेवढंसं कमीच आहे. हरिभक्तीपारायण बाबासाहेब महाराज झरांडे, गायनाचार्य महाराज संतोषजी महाराज गिरी आणि दीपक महाराज चितळे. महाराज सुंदर असणारं वातावरण आहे, साऊंड सिस्टीम एकदम छान आहे बरं का. ऐकतात, नाही तर काय वर्णन करावं काय नाही, नुसत्या शिट्यावर शिट्या. बस महाराज. आणि तुम्हाला सुद्धा मंत्र सांगतो बरं का, कुणाला सांगू नका. जर आमच्यासारखा महाराजाला उगाच जर म्हणून लागला ट्रबल वाढवा, बास वाढवा, त्याचा काय अभ्यास नसतो. त्याला 4-5 लाख रुपये अगोदर खर्च करावं लागते, तेव्हा साऊंड सिस्टीम घ्यावा लागते, त्याचा अनुभव घ्यावा लागतो आणि पुन्हा तुम्हाला सांगावं लागतं. हे आमच्यासारख्याचं कुठेतरी ऐकायचं, वाढवा बास वाढवा ट्रबल, कळतं का तुला पण अगोदर. आणि लय असा कोणी त्रास देऊ लागला तर नुसतं चाकाला असा हात लावायचा आणि मान हलवायची. ते म्हणते बस झालं बस झालं बस झालं बस झालं. जमाना गेला त्याला हाच उपाय असतो, दुसरं काय त्याला कळतं त्याला. बरोबर. आणि तुमचं जेवढं वर्णन करावं तेवढं सुद्धा कमीच आहे बरं का. त्याचं कारण एक सांगतो. इथून पाठीमागच्या कालावधीमध्ये लोक कीर्तन करायला पैसे द्यायचे, मृदंगाचार्याला पैसे द्यायचे, भजनी मंडळाला पैसे द्यायचे, पेटी मास्तर, विनेकरी बाबा सगळ्याला पैसे द्यायचे. पण आता इथून पुढे एक नियम बदलावा लागणार आहे. ऐकणाऱ्या माणसाला सुद्धा 100 रुपये एक नारळ द्यावा लागेल, तेव्हा लोक कीर्तन ऐकायला येतील. त्याचं कारण सांगू का? घरी लेकराला सुद्धा कोणी झोपू देणार नाही. पप्या उठ उठ, चल कीर्तनाला. इथं आणून त्याला बसवितील आणि त्याला झोप जरी येऊ लागलं त्याच्या टाळक्यात हाणतील. झोपू नको, 100 रुपये भेटणार आहेत. हा महाराज, हा सुद्धा नियम काढला. आता जसे हसता का नाही तसे 11 वाजेपर्यंत आता हसत राहा. सूर्यफुलासारखे असे टोप खाली पडू देऊ नका. विडाला ज्यांच्यामुळं सगळ्याच्या भेटीचा असणारा योगाला आमचे हरिभक्तीपारायण एसटी महामंडळाचे असणारे चालक तथा वाहक हरिभक्तीपारायण प्रवीण महाराज अंबादास झरांडे. आता यांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं, तुम्हाला सगळ्या गावकरी मंडळीला माहिती आहे, पण एक गोष्ट आहे की जी तुम्हाला माहिती नाही ती सांगतो मी तुम्हाला. जसं सुदर्शनजी महाराजांनी नाव कमवलं तसं यांचा सुद्धा एक पराक्रम सांगतो, तुम्हाला माहिती नाही. एसटी महामंडळाच्या संपूर्ण असणाऱ्या अधिकारी मंडळीने त्यांचा सत्कार केला. तुम्हाला काही जणांना माहिती असेल किंवा नसेल. एक महिला मंडळी एसटी मधून प्रवास करत असताना तिची एक असणारी बॅग एसटी मध्ये विसरली. त्याच्यामध्ये काही आपले गोदडे फिरडे सतरंजा वगैरे असलं काही नव्हतं बरं का. हा, आणि असलं कोणी विसरत सुद्धा नाही, ते घेऊन जातात. पण काय विसरली महिला आहे का? 2 तोळे सोनं. किती? एका तोळ्याचा भाव काय आज? 50, 55, 60. 2 तोळ्याचे 1,10,000.
आणि त्याच्या पुढे आणखी त्या महिलेची असणारी त्या बॅगमध्ये 25 ते 30 हजार रुपये आणखी काही किमती असणाऱ्या वस्तू, एवढं त्या बॅगमध्ये विसरलं. या जर पट्ट्याला सापडलं असतं तर कुणालाही सांगितलं नसतं. तुम भी चुप हम भी चुप. पण महाराज त्या बिचारीचा असणारा आशीर्वाद घेण्याकरता भावी काळामध्ये आपली एखादी वस्तू जर हरवली तर भगवंत आपल्याला शोधून देईल, म्हणून त्या महिलेचं जशाला तसं सोनं आणि तिची असणारी रक्कम जशाला तसं उदार अंतकरणानं दान करून टाकली. हा सुद्धा हिरा आपल्या मातीमधलाच आहे. विठाला विठाला. आता एक मात्र काम करा, या वर्षीचा आपला अखंड हरिनाम सप्ताह कापडी मंडपामध्ये होत आहे. कशामध्ये? बोला. कापडी मंडपामध्ये. सगळ्या जणांनी एक वचन करा, कुठेही पैसे खर्च करण्याच्या ऐवजी निर्णय घ्या की पुढल्या वर्षीचा सप्ताह स्लॅब मध्ये होणार. बोला. या वर्षीचा कापडी मंडपामध्ये आणि पुढल्या वर्षीचा. बोला ना तुम्ही बरं का. बोला ना महाराज. जर इथं 1 रुपया खर्च केला तर हा रतन खत्रीचा मटका आहे बरं का. चांगलं लक्षात ठेवा. त्यांची भाषा सुद्धा आम्हाला पाठ करून ठेवा लागते. एकाकड छका दुरीकट सत्या. बरोबर. एवढं सुद्धा तुम्हाला सांगतो, इथं जर 1 रुपया खर्च केला तर भगवंत तुम्हाला किती दिल्याचा पत्ता लागू देणार नाही. कारण आपला जो सप्ताह आहे ना, केवळ पावसाळ्यामध्ये येतो, म्हणून याच्यावर तुमचा सप्ताह भावी काळामध्ये होणार नाही. यावर्षी पाऊस कमी आहे, पण भावी काळामध्ये तुम्हाला जागा कमी पडेल. त्याच्याकरता तुम्हाला अगोदर इथं मंडपाची असणारी व्यवस्था करावी लागेल. घर सजवू नका. जर सजवायचं असेल तर बाहेरचा माणूस आल्याच्या नंतर तुमच्या गावामध्ये कुठं फिरणार नाही, अगोदर मंदिरावर येणार. मंदिर त्याला आवडलं की गाव आवडलं. मग याच्याकरता एक काम करायचं, कोणी 1000 मागत असतील तर त्याला 10,000 द्यायचे. काम मात्र बाबा चांगलं कर. विठाला विठाला. असो, म्हणून चतुर्थ दिवसाची असणारी ही कीर्तन रूपी सेवा आहे. असं कितीही बोलत गेलं तर कसं होईल, थोडस वावगं ठरेल. म्हणून मी दुसरा विषय थोडासा कट करतो. आता बरोबर 11 वाजेपर्यंत अभंग सोडून थोडाही बाजूला जात नाही. फक्त लक्ष देऊन ऐका. चालू असणारा जो महिना आहे, या महिन्याचं नाव काय आहे? श्रावण. श्रावण म्हणलं की तरुण मंडळीला एक गाणं आठवतं बरं का. श्रावण महिन्यात. बोला आता पुढं. बरोबर. पण या श्रावण महिन्याचं जर खरं जर महात्म्य जर पाहायचं म्हटलं ना, त्या गाण्याकडे जाऊ नका. श्रावण महिना जर कोणाला आवडत असेल, सगळ्यात प्रिय, हे भोळ्या शंकरा. कुणाला आवडतो सगळ्यात जास्त? भगवान शंकरला सगळ्यात जास्त असणारा हा महिना आवडतो. आणि वर्षभरामध्ये कुणाला सोमवारचं व्रत करता येत नसेल, होत नसेल, तर कमीत कमी श्रावण महिन्यामध्ये सोमवारचं व्रत करा. एवढे जर सोमवाराचे व्रत जर केले तर वर्षाच्या व्रताची असणारी इथं सांगता झाली म्हणायचं बस. म्हणून एक म्हणजे सोमवारचं व्रत होत नसेल तर एकादशीचं करा. एकादशीचं होत नसेल तर सोमवारचं करा. मग काही लोक म्हणतील आम्हाला एकादशी होत नाही आणि सोमवारही होत नाही. मग तुकोबारायांनी त्यांच्याकरता सांगितलं, त्याची गती कशी होईल? कोण त्याची गती होईल नेनो, कोण त्याची गती होईल नेनो, एकादशी व्रत सोमवार न करीती, एकादशी व्रत सोमवार न करीती, कोण त्याची
या महिन्यामधला असणारा पर्व काळ म्हणजे सोमवार. भगवान शंकरांना आवडणारा महिना म्हणजे श्रावण महिना. आणि याच्या पुढे येणारा आता काही दिवसाच्या मध्ये एक मोठा पर्व काळ आहे. कोणी सांगू शकेल? येणाऱ्या 6 तारखेला. हा, वा, छान. काही लोकांच्या डोक्यात भास असेल, मोदी सरकार आम्हाला पाऊस पडला नाही म्हणून बँकेत पैसे टाकणार आहे. ते डोक्यात ठेवू नका. तुम्हाला फक्त शासनाची स्कीम कशी येईल आणि कशी खपवता येईल फक्त एवढं डोक्यात तुमच्या, दुसरं काही नाही. येणाऱ्या 6 तारखेला सगळ्यात जास्त जर मोठा कोणता पर्व काळ असेल तर श्रीकृष्ण भगवंताचा असणारा तो जन्म उत्सव. आणि याच महिन्यामध्ये श्रावण बाळाला जर बाण जर कुणा मारला असेल तर दशरथ राजानं जो बाण मारला तो याच महिन्यामध्ये मारला. दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू आसे कृष्ण पक्ष, रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र, आणि माया घाली अस्त्र रक्षपाळा. अशा स्वरूपामध्ये तो जो असणारा पर्व काळ आहे याच महिन्यामध्ये आहे. आणि अशा पावन असणाऱ्या महिन्यामध्ये असणारा शिंदेवाडी गावकरी मंडळीचा हा सप्ताह आहे. विठाला आणि अभंग सुद्धा तशाच क्वालिटीचा घेतलेला आहे. आज या कलियुगामध्ये जर आपला देव कोणता असेल तर कलियुगामधला असणारा आपला खरा देव म्हणजे पंढरपूरचा भगवंत. आणि त्या भगवंताचं वर्णन केलेलं आहे एकनाथ महाराजांनी. कोणते एकनाथ महाराज? त्यांचं वर्णन जर करायचं म्हटलं तर पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. काय त्यांचा महिमा आहे? एकनाथ नाम सार, वेद शास्त्राचे गुज, संसार दुःख नासे महामंत्राचे बीज, आरती एकनाथा महाराजा समर्था, त्रिभुवनी तुची थोर, जगद्गुरु जगन्नाथा, आरती एकनाथा. त्या एकनाथ महाराजांचा असणारा हा 5 चरणाचा असणारा अभंग आहे. एकनाथ महाराजाकडे काही लोक गेले, महाराजांना प्रश्न विचारला, महाराज या जगतामध्ये कृपाळू आणि उदार कोण आहे? एकनाथ महाराजांनी सांगितलं, या जगतामध्ये कृपाळू आणि उदार दुसरा तिसरा कुणीच नाही, तो पंढरपूरचा विठ्ठल आहे. कटेवर त्यानं कर ठेवलेले आहेत. अभंगाचं पहिलं चरण. अभंगाला सुरुवात झाली.
आणि अभंगाच्या प्रथम चरणामध्ये पहिला असणारा शब्द सांगितलेला आहे तो म्हणजे कृपाळू. थोडस ट्रबल वाढलंय बरं का, थोडं कमी करा. आता पहा, कृपाळू शब्दाचा अर्थ कसा होतो पहा. नंबर 1, देवाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे कृपाळू. आता कृपाळू असणारा जो शब्द आहे ना, किती कृपाळू, तर त्या कृपाळूपणाचं वर्णन सांगितलेलं आहे. आतापर्यंत देवाची ज्यांनी ज्यांनी भक्ती केली, देवानं त्याच्यावर सुद्धा कृपा केली. याच्या पुढे सांगतो, ज्यांनी देवतेची भक्ती केली, देवानं त्यांच्यावरही कृपा केली. आणि याच देवाला काही जणांनी शिव्या पण दिल्या, काही जणांना देवाचा विरोध पण केला आणि काही जण देवाच्या सोबत भांडणाला पण आले, तरी सुद्धा देवानं त्यांच्यावर कृपाच केली. असं समजत नसेल, पुतना राक्षसीन देवाला मारण्याकरता आली, तरी देवानं असणारं तिला सायुज्य नावाची मुक्ती प्रदान करून टाकली. कंस मामाच होता, विरोधानं भक्ती केली त्यानं, पण शेवटी त्याला सुद्धा असणारा सायुज्य मुक्तीच दिली. राजा रावणानं प्रभू श्रीरामचंद्रजीच्या पत्नीचं अपहरण केलं, शेवटी त्याला सुद्धा असणारी कृपा करून सायुज्य नावाची मुक्ती दिली. म्हणजे भक्ती करणाऱ्याला सुद्धा मुक्ती आणि विरोध करणाऱ्याला सुद्धा मुक्ती. याच्या पुढे सांगतो, शिशुपाले शिव्या दिल्या सभे आत आणि त्याहुनी काय पतित झालो. एक आणि दोन नाही, शिशुपालानं श्रीकृष्ण भगवंताला शेलक्या 100 देऊन टाकल्या. किती? 100. तुम्ही म्हणाल काय, मोहरा दिले नाहीत सोन्याच्या, शेलक्या 100 शिव्या दिल्या. तोपर्यंत देव असणारा शांत होता. पण ज्या वेळेला शिशुपालानं 121 शिवी दिली, त्यावेळेस मात्र देवाला राग सहन झाला नाही. ती शिवी अशी होती, इथून पाठीमागलच्या सगळ्या शिव्या आईवर होत्या, बापावर होत्या, वंशावर होत्या, कुळावर होत्या. 100 शिव्या देवानं माफ केल्या, पण शेवटची शिवी मात्र ती आईवर नव्हती, घरच्या कुटुंबावर नव्हती, भावकीवर नव्हती. सांगता येईल कुणावर होती ती? ती शिवी होती पत्नीवर. आणि सगळ्यात जास्त जर माणसाला राग येत असेल, डोकं जर जास्त कधी हलत असेल, आईला शिवी दिलेले चालेल, वडिलाला दिलेले चालेल, पण पत्नीच्या बाबतीत जर कोणी जर काही बोलला, हे मात्र सहन होत नाही. आणि देवानं सुद्धा ते सहन केलं नाही. काय बोलला शिशुपाल? देवा, ज्या रुक्मिणीच्या सोबत तू विवाह केलास, त्या रुक्मिणीच्या सोबत विवाह माझा ठरला होता. नवे नवे हळद असेल, मंडप असेल, समारंभ असेल, सगळा थाटमाट झाला होता. फक्त आता रुक्मिणी देवीच्या मंदिरातून परत येणार होती, पुन्हा 7 मंगळाष्टिका झाल्याच्या नंतर एकमेकाला आम्ही वरमाला घालणार होतो. पण तितक्याच वेळामध्ये देवीच्या मंदिरातून रुक्मिणीचं तो असणार अपहरण केलंस. पण एक मात्र चांगलं लक्षात ठेव, शरीरानं ती रुक्मिणी माझी झाली नाही, मी तिचा झालो नाही, पण मनानं मात्र मी तिचा स्वीकार केला. एवढा शब्द देवानं ऐकला. सुदर्शन चक्र असणार काढलं, आज्ञा दिली, त्याचा शिरच्छेद करून टाकला. 101 शिव्या देऊन सुद्धा लोक म्हणतील त्याला मात्र नरकाला पाठवला असेल. अजिबात नाही, त्याला सुद्धा सायुज्य नावाची मुक्तीच प्रदान करून टाकली. एवढा देव कृपाळू. विठाला विठाला. याच्या पुढे दुसरा शब्द सांगितलेला आहे अभंगामध्ये, तो म्हणजे उदार. उदार शब्दाचे अर्थ वेगवेगळे होतात. किराणा दुकान असेल, मोबाईल शॉप असेल, खताबियाचं दुकान असेल, तिथं पहिला शब्द लिहिला असतो उदारी बंद. पण संताच्या बाबतीमध्ये, देवाच्या बाबतीमध्ये मात्र तसं अजिबात नाही. देव सुद्धा कसा आहे, एकदम असणारा उदार आहे. किती उदार आहे. आतापर्यंत देवाकडे मागण्याकरता अनेक लोक गेले, पण देवानं मात्र त्याला परत हातानं कधीच पाठवलं नाही. एक ब्राह्मण सुद्धा गेला होता. आपण काकडा आरतीमध्ये ते दररोजचं प्रमाण म्हणतो. सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पीडिता, मुष्टी भर पोहे भोनी
गाव सोनियाचा विठला शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा विठला विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो देवाला भेटण्याकरता काय घेऊन गेला होता? काही नाही. त्याच्यामध्ये काही शेंगदाणे टाकले नव्हते, त्याच्यामध्ये काही हळद टाकली नव्हती, ना तेल मीठ वगैरे काही टाकलं नाही. कोरडे असणारे पोहे घेऊन गेला. किती नेले? किलो 2 किलो क्विंटल? अजिबात नाही. गरिबी परिस्थिती ती सुद्धा घरचे पोहे नाहीत, लोकांकडून मागून आणले आणि ते श्रीकृष्ण भगवंताला भेट म्हणून घेऊन गेला. काय केलं देवानं? ते काही बनवून खाल्ले नाहीत, नुसतं गाठोडं सोडल्याबरोबर तर कोरडेच पोहे खाल्ले. काय केलं देवानं? ज्याचे मूठ भरून पोहे खाल्ले, खिशामधला स्क्रीन टचचा मोबाईल काढला. तुम्ही म्हणाल देवाजवळ होता का? जर भंगारवाल्याजवळ असेल तर देवाजवळ नसेल का? तिथूनच विश्वकर्म्याला फोन लावून सांगितलं, ज्या नगरीमध्ये सुदामदेव राहतो ना, त्या गावामधला रस्ता सोन्याचा, त्या गावामधले प्रत्येक असणारे घर सुद्धा असणारे सोन्याचे, कुठलं सुद्धा असणारी जागा मात्र रिक्त ठेवायची नाही, सगळी जागा असणारी सोन्याची करून टाकायची. लोक वर्णन करतात राजा रावणाचं, त्याच्या लंकेमध्ये काही घरं पाषाणाची होती, काही घरं विटची होती, काही घरं काशाची होती, काही घरं तांब्याची होती, काही घरं शुद्ध कांचनाची होती. पण तिथं सुद्धा उणीव होती. सगळ्यात जास्त जर भाव कशाला असेल तर सोन्याला. मुठभर पोहे घेऊन गेल्याच्या नंतर राजा रावणापेक्षा सुद्धा श्रीमंती वाढवून टाकली. मग त्याच्याकरता एक काम करावं लागेल, आपण सुद्धा देवतेला काहीतरी दान करावं लागेल. देव सुद्धा आपल्या संसारामध्ये कमी पडू देणार नाही. म्हणून असणारा तो देव सुद्धा असणारा उदार आहे. विठाला विठाला. नंबर 1 ला देव उदार, नंबर 1 ला देव कृपाळू. आता याच्यानंतर जर सांगायचे म्हटलं तर कृपाळू आणि उदार जर कोण असतील तर दुसऱ्या क्रमांकाला बसतात, ते म्हणजे संत. संत आणि देव वेगवेगळे नगणे, पण बोलत असताना संताचा महिमा तर देवापेक्षा सुद्धा असताना श्रेष्ठ आहे. एक प्रमाण आपण दररोज ऐकतो, संत उदार उदार, संत उदार उदार, भरले अनंत भांडार, भरले अनंत संत उदार उदार, भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार. दोन क्रमांकाला असणारे संत उदार आणि कृपाळू. एक अभंग म्हणतो, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, आणि भक्त करुणाकर ज्ञानाबाई, न पाहे याती कुळाचा विचार. अशा स्वरूपामध्ये संत सुद्धा असणारे कृपाळू आहेत आणि उदार आहेत. 2 झाले भाग. आता तिसरे कोण उदार आहेत आणि कृपाळू आहेत, त्याच्यामध्ये कोण बसतात तर एक म्हणजे आई आणि नंबर 2 ला वडील. तुम्ही म्हणताल हे कसे कृपाळू? त्याचं कारण एक सांगतो. लग्नाचा समारंभ प्रसंग झाल्याच्या नंतर आपला संसार वाढवत असताना काही जमीन प्रॉपर्टी कमवतात. मग कोणी ऊसतोडीला जाईल,
कुणी कष्ट करील, कुणाच्या घरी नोकऱ्या धरतील आणि प्रॉपर्टी कमवतात. जमीन नसेल तर 1 एकर 2 एकर 4 एकर 10 एकर 15 एकर पर्यंत जमीन कमवून ठेवतात. पण एक दिवस घटना अशी घडते, मुलं लहानाचे मोठे होतात आणि मोठे झाल्याच्या नंतर त्यांचे लग्न झाल्याच्या नंतर सुनबाई घरामध्ये आल्याच्या नंतर कान भरवते, अहो ऐकलत का, आता कवर एका ठिकाणी राहायचं, आपलं आपलं बाजूला निघा. त्या भोप्याचे कान रात्रीच्याला भरले की भोप्या सकाळीच म्हणतो, आई मला वाटणी पाहिजे. विचार करा बरं का. आता खरं सांगा, जो वाटणी मागणार आहे त्यानं गुंटाभर कधी घेतलंय? लहानपणापासून आजपर्यंत तागायत शिक्षणाला पैसे पुरवले, लग्नाचा खर्च बापानच केला, संपूर्ण असणारा थाटमाट केला, आणि तो मुलगा म्हणतो मला वाटणी पाहिजे. खरं त्याची काहीच कमाई नाही. पण शेवटी कशी घटना होते, 15 एकर जर जमीन असेल आणि 2 जर मुलं असतील तर बाप वाटणी कशी करतो पहा. 14 एकर मधले 7-7 एकर अलग करतो. एकाला 7 एकर आणि एकाला 7 एकर. शिल्लक किती राहिली? 1 एकर. आणि तो वाटा कोण उचलतो? 1 एकरवर शिल्लक राहिलेला. खरं बोला, 7-7 एकर दोन्ही मुलाला देऊन टाकतो आणि 1 एकर भर घेतो. कशा करता घेतो? आपल्याला काय करायचंय आता? 14 एकर कमवलेली प्रॉपर्टी मुलाला असणारी दान करून टाकतो. आणि वेळ जर आली तर बाप सांगतो, भांडू नका, मी जर मेलो ना तर मी मेल्याच्या नंतर याच्यातले सुद्धा अर्धे तुम्ही वाटून घ्या ना, आनंदानं जगा. गावातले लोक म्हणतात, एवढे काबाड तुम्ही कष्ट केले, घ्या तुमची तुमची सगळी जमीन आणि यांच्यांना कष्ट करून खाऊ द्या. पण तो काय म्हणतो माहिती, यांनी आनंदात जगावं, मला असणारा आनंद आहे. हे कोण कृपाळू आहेत एवढे? फक्त आई आणि वडील. याच्या पुढे सांगतो, आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, उदार अंतकरणानं सांभाळलं, लहानाचं मोठं केलं. आज आपण एवढे कीर्तनाला आहेत. आपण ज्या वेळेला लहान होतो, आपलं शरीर जर स्वच्छ करायचं म्हटलं तर वयाच्या 7 ते 8 वर्षापर्यंत आपल्याला स्वतःचं शरीर स्वच्छ करता येत नाही, आंघोळ सुद्धा करता येत नाही. प्रत्येकानं आपापला विचार करा. आपली जर घाण धुवायची असेल तर आपल्या हाताने आपली स्वच्छता आपल्याला करता येत नाही वयाच्या 8 वर्षापर्यंत. मग तोपर्यंत कोण करतो आपली व्यवस्था एवढी? एक म्हणजे आई. आणि आई जर शेतामध्ये गेली असेल आणि बाप जर घरी असेल तर बाप कधीच लाजला नाही, स्वतः पाणी घेतलं आणि शरीराचं असणारं लेकराचं शरीर स्वच्छ केलं. आता माझा पुढला प्रश्न असा आहे, ज्या माईनं आणि ज्या बापानं तुम्हाला 8 वर्षापर्यंत तुमचं शरीर स्वच्छ करून टाकलं, ती माय आणि बाप आथुरणामध्ये फक्त 8च दिवस पडले. घराच्या बाहेर आला आणि देवाला हात जोडून सांगू लागला, एवढ्या देवा एक काम कर, आता एवढ्या लोकांना मरण येईल तर आमच्या आईला बापाला एवढं घेऊन जात. मला सांगा, ज्या आई आणि वडिलांना तुमची 8 वर्षापर्यंत सेवा केली, तुम्ही 8 दिवस सुद्धा करत नाहीत. पण एवढी जरी वेळ आली तर त्यांनी जर आपल्या लेकराकडे पाहिलं तर फक्त डोळ्यातून आनंदाचे अश्रू घालतात आणि एकच म्हणतात, बाबा तुम्ही आनंदात जगा, आमचा विचार मात्र करू नका. एवढे असणारे आई वडील कृपाळू आहेत. विठाला विठाला. मग तशा स्वरूपामध्ये एकनाथ महाराज वर्णन करतात, या जगतामध्ये कृपाळू आणि उदार जर कोण असेल तर फक्त पंढरपूरचा भगवंत आहे, दुसरा तिसरा कोणीच नाही. होय महाराज, समजला आम्हाला. पण आताच्या कालावधीमध्ये तो कसा थांबलेला आहे, कुठं थांबलेला आहे? एकनाथ महाराजांनी सांगितलं, उभा कटी ठेवोनी कर, उभा
रखुमाई विठोबा 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 रखुमाई. आता पहा, पंढरपूरला जर कोणी गेला असेल, आपल्या गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे का? आहे ना. बरं, मंदिराच्या ठिकाणी तुम्ही गेलात, सांगा देवाचे हात कुठं आहेत? नेमके कुठं आहेत? कटेवर आहेत. प्रश्न निर्माण असा होतो की देवानं असं करून थांबायला पाहिजे होतं, बरोबर? असं करून थांबायला पाहिजे होतं. बल्ले बल्ले काय बिघडत होतं, बरोबर? देवानं कसंही थांबायला पाहिजे होतं, पण तो कमरेवरच हात देऊन का थांबलो? मोठा प्रश्न आहे बरं का. आणि याचे कारण एक आणि दोन नाहीत, 5 कारण आहेत. फक्त देवानं जे कमरेवरचे हात दिलेले आहेत ना, याचे 5 कारण आहेत. लक्ष देऊन ऐका. देवाच्या मूर्तीकडे जर आपण पाहिलं तर ते 5 कारण आपल्या लक्षामध्ये आले पाहिजे. देवानं असे जे आपले हात कमरेवर ठेवलेले आहेत, त्याचं पहिलं कारण, देवानं हे जे असणारे आपले हात कमरेवर ठेवलेले आहेत, त्याचं पहिलं कारण एकनाथ महाराज सांगतात, अर्जुनाचे रथी श्रमला जग जेठी म्हणोनी कर ठेवोनी कटी उभा येथे. देवानं कमरेवर जे हात ठेवले त्याचं पहिलं कारण असं आहे, अर्जुनाचे रथी श्रमला जग जेठी. अर्जुनाच्या रथावर देव बसल्याच्या नंतर कुठं बसला होता तो? अर्जुनाच्या रथावर ज्या वेळेला देव बसला होता ना, तर तो कसा बसला होता? सगळ्यात पुढे असणारा देव बसलेला. बरं, बसत असताना साधा बसला नव्हता तो. घोड्याचे असणारे 4 घोडे जुंपलेले, आणि त्याचे जे कासरे म्हणतो आपण, लगाम म्हणतो ना, ते लगाम कधी कधी देवाला कंटाळा आल्याच्या नंतर देवानं तेच लगाम आपल्या दातामध्ये पकडलेले असायचे. असं समजत नसेल तर तुम्ही आता सगळे शेतकरी मंडळी आहेत, कडबा शेतामध्ये निघाला, आणि कडबा शेतामध्ये निघाल्याच्या नंतर कडब्याची गाडी सुंदर भरली, दोन्हीकून दोन त्याला रश्या आवळल्या, व्यवस्थित असणारी डोंगरामधून गाडी निघाली. पण अचानकपणे गाडी निघाल्याच्या नंतर तुम्हाला याची आठवण झाली. कशाची? तंबाखूची. पण बैल इतके शहाणे आहेत की कासरा सोडला की त्यांना चालायचं कळत नाही. मग तुम्ही इतके हुशार, खायची तर तलब झाली, आता काय करायचं? तेवढ्या बैलाचा कासरा कुठं धरता तुम्ही आता? बोला ना, कळ ना? तेवढ्या बैलाचा कासरा माणूस काय करतो? वेळ कमी असतो म्हणून पटकन दातामध्ये धरतो, कासरा सोडत नाही. पण तेवढ्या गटमटीमध्ये लगेच गायछाप असेल, बटवा असेल, काढणार की पटकन टाकणार, लगेच चुना नावला की लगेच ओके की लगेच कासरा पकडणार. महाराज, ड्रायव्हर मंडळीचं सुद्धा तेच काम असतं बरं का. अशी गाडी अशी लगेच बस. मागल्या लोकांना वाटतं काय झालं? काही नाही, तंबाखू खावं लागलं, बरोबर? अर्जुनाच्या रथावर बसल्याच्या नंतर देव इतका कंटाळून गेला, श्रमून गेला देव. आणि रथावर बसल्याच्या नंतर देवानं एक काम केले नाहीत. घोडे जर धुवायचं काम कोण केलं असेल तर माझ्या देवानंच केलं. गाडी असेल, रथ असेल, साफ करण्याचं जर काम कोण केलं असेल तर माझ्या देवानंच केलं. अर्जुनाचं पुढं राहून पाठीमागं राहून संरक्षण जर कोण केलं असेल तर देवानंच केलं. पांडवाचं संरक्षण जर कोण केलं असेल तर देवानंच केलं. एवढ्या युद्धामध्ये देवाला काही थोडा शीन आला असेल का? देव थकून गेला, आणि थकून गेल्याच्या नंतर कलियुगामध्ये असणारं देवानं असणारं थकून गेल्याच्या नंतर जशाला तसे असणारे ते कमरेवर हात ठेवले. माणूस थकून गेल्याच्या नंतर काय करतो? कमरेवर हात ठेवतो. हे पहिलं कारण. नंबर 2, दुसरं कारण सांगितलेलं आहे, धरुणी गोवर्धन उभा सप्त दिन अन ते कर जघन ठेवोनी उभा. दुसरं असणारं जे कारण आहे, असू द्या काय अडचण नाही. हे कसं आहे? हे शांतीचं ठिकाण आहे, काही नाही. इथं बरोबर झोपच लागते इथं. झोपीच्या गोळ्या जर तिकडे खाऊन जरी माणूस झोपला तर झोप येत नाही. इथं 100% झोप येते. त्याचं काही कारण एवढे काही नाही. 11 वाजल्याच्या नंतर मग कळतं कीर्तन छान झालं का, झोप छान लागली ना.
बर महाराज, धरुणी गोवर्धन उभा सप्त दिन आणि म्हणून कर जगन ठेवणी उभा येथे. महाराज, दुसरं कारण आहे, देवानं गोवर्धन पर्वत उचलला, पण तो कशावर उचलला? करंगळीवर उचलला. करंगळीवर नव्हे तर तो असणारा पर्वत करंगळीच्या नखावर पेलून धरला. दुसरं असणारं कारण, देव थकून गेला आणि म्हणून असणारे देवानं काय केले? कमरेवर हात ठेवले. हे दुसरं कारण. तिसरं कारण, कंसादी मल्ल मारिले जरा संध आणि ते चरण विंद उभे विटे. कंसाला मारलं, जरासंधाला मारलं, चानुराला मारलं, मुष्टिकाला मारलं, अनेक दैत्य मंडळीचा वध केला आणि देव थकून गेला म्हणून तिसऱ्या वेळेला असणारा हात देवानं कमरेवर ठेवला. हे तिसरं कारण. चौथं कारण, धर्मराजानं यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये पात्र उचलण्याचं काम जर कोण केलं असेल तर पात्र उचलण्याचं काम श्रीकृष्ण भगवंतानं केलं. नुसतं पात्रच नाही, धर्माघरी पात्र काढी उचिष्ट. तिथले असणारे सगळे पत्रवळ्या उचलायचं, झाडलोट करायचं, सगळे काम देवानं केले. देव थकून गेला म्हणून कमरेवर हात ठेवले. हे चौथं कारण. आणि पाचवं कारण असं आहे, पंढरपूरच्या दिंडीरवनामध्ये असणारा देव आला आणि तिथं आल्याच्या नंतर पुंडलिक रायानं आपल्या आई वडिलाची भक्ती करत असताना, देवानं परीक्षा घेता असताना भुंग्याला सोडून दिलं. भुंग्यानं मांडी टोकरली, रक्ताचा असणारा पाठ वाहू लागला, तरी पुंडलिक रायानं मांडी मात्र हलवली नाही. ती पुंडलिक रायाची भक्ती देवानं डोळ्यानं पाहिली. देव तल्लीन झाला आणि तल्लीन झाल्याच्या नंतर नाचून देवानं काय केलं? जशाला तसे असणारे आपले हात कमरेवर ठेवले. म्हणून एकनाथ महाराज वर्णन करतात, म्हणोनी कर जघन ठेवणी उभा येते, किंवा कृपाळू उदार उभा कटी ठेवणी कर. लोकांनी प्रश्न केला, महाराज एवढं ज्या देवतेचं वर्णन करता तो देव कसा आहे? त्याचं उत्तर दिलं दुसऱ्या चरणामध्ये. सर्व देवाचा हा देव, सर्व देवांचा हा देव, सर्व देवाचा हा देव, सर्व देवाचा हा देव, सर्व देवांचा हा देव आणि निवारी भेव काळाचे. या जगतामध्ये अनेक देव आहेत. 33 कोटी देव चामुंडा, 33 कोटी प्रकारचे असणारे देव आहेत. पण त्यांचा बाप जर कोण असेल तर पंढरपूरचा विठ्ठल. असं समजत नसेल, हरिपाठामध्ये आपण दररोज म्हणतो, माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ,
सगळ्या देवाचा जर बाप कोण असेल तर हाच पंढरीश परमात्मा आहे. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आलेला आहे, स्वतः देवानं सांगितलेला आहे, पिता हमस्य जगतो माता धाता पिता महः वेद्यम पवित्र मोंकार रुक्षाम यजुरेवच. म्हणजे सगळ्या जगताचा असणारा बाप तोच आहे. याच्या पुढे सांगतो, सगळ्या देवतेचा असणारा तो पिताचा आहे. असं समजत नसेल तर आपल्या शेतामध्ये काही देव असतात. कोणते देव? खळं लावायचं जर असले तर एक मसोबा असतो, काही सटवाय असतात, त्यांचा आपल्याला निंदा करायची नाही किंवा काही नाही. पण खरा देव सुरुवातीला एकच. खळं लावल्याच्या नंतर शेतामध्ये भक्त मंडळी जातात, तिकल्या परिसरामधले शेंदूर वगैरे घेतात, एका मसोबाला लावतात. लावल्याच्या नंतर आता हाताला लागलेला असतो, कशाला पुसायचा? साईडला एक दगड असतो, त्याला पुसून टाकायचा. आता किती देव झाले? एकाचे दोन झाले. तिसरा भक्त येतो खळक लावल्याच्या नंतर, पहिल्या दोन देव त्याला कालून लावतो, त्याचा हात उरलेला असतो, तिसऱ्याला लावतो. असा एक दिवस कालावधी येतो, ज्याचं शेत आहे आणि ज्याच्या शेतामध्ये मसोबा आहे त्याला पेराय जागा शिल्लक राहत नाही, एवढे देव असतात. बरोबर. पण एक सांगतो, हे जर शेतामधले देव असतील, इतर देवते असतील, तर काय मागतात तुम्हाला? काही मागत नाहीत. डाळ असेल, भाकरी असेल, याच्याकरता असणारे रात्रंदिवस रडायलेले देव आहेत. तुम्ही जर भक्त मंडळी त्यांच्याकडे मागण्याकरता गेलात तर तेच उपाशी आहेत, ते तुमची इच्छा काय पुरवतील. पण पंढरपूरचा विठ्ठल भगवंत तसा नाही. विटेवरी ज्याची पाऊले समान तुझे कदान सुरदाना, तुझे कदान सुरदाना, दाता तुझे कदान सुरदाना, तुझे कदान सुरदाना. सगळ्यात असणारा तो दानशूर आहे, म्हणून सगळ्या देवतेचा असणारा तो राजा आहे. आज याच्या पुढे सांगतो, या पृथ्वी तलावर मध्ये राजे लोक तर भरपूर झाले बर का, राजे लोकाला कमतरता नाही. पण आपल्या या कलियुगामध्ये असणारा एकच राजा होऊन गेला. त्या राजानं दोन मात्र गोष्टीवर फार असणारा नियंत्रणाची भूमिका केली. एक म्हणजे गायीची कधी कत्तल होऊ दिली नाही, आणि याच्या पुढे सांगतो, आई आणि बहिणीचं सगळ्यात जास्त असणारं रक्षण केलं. कोण राजा? छत्रपती शिवाजी महाराज बरं का. आणि महाराज त्यांच्या बाबतीत जर एकाच वाक्यामध्ये बोलतो, अरे पानी पीना है तो मट्ठे से पियो, अरे पानी पीना है तो मट्ठे से पियो, ग्लास में क्या रखा है? अरे पानी पीना है तो मट्ठे से पियो, ग्लास में क्या रखा है? प्यार करना है तो छत्रपति शिवाजी महाराज से करो, लड़की में क्या रखा है? कधी सांगतो, विचारानं जर जीवन जर जगायचं असेल तर ही साधी गोष्ट नाही महाराज. आज प्रत्येक ठिकाणी चौकामध्ये कुठल्याही जाती धर्माचा माणूस असो, राजाकडे पाहिला की त्याला मुजराच केला पाहिजे, दुसरा पर्यायच नाही त्याला, बस. आणि महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली आज इतके जे लोक श्रीमंत झाले ना, काय वर्णन करावं. घ्यावर दुसऱ्याचं कोणाचं नाव म्हणावं, टाका इलेक्शन लावू बा, पडला हो लगेच पडला. राजाच्या नावामध्ये इतकी पावर आहे महाराज, ही साधी गोष्ट आहे का? आणि सगळ्या राजाचा जर कोणता राजा खरा असेल तर हेच. आता असे नावाचे राजे भरपूर आहेत, बंगार विकीत फिरायले. पण खरा राजा जर कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज. महाराज तसा पंढरीश परमात्मा असणारा हा एक राजाच आहे. कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा. तो असणारा देव कसा आहे तर सर्व देवांचा हा देव, आणि निवारी भेव काळाची. निवारी भेव म्हणजे इथं भीतीच काळाची राहत नाही. एकाच शब्दामध्ये सांगतो, पाठीमाग एवढा मोठा करोना आला आणि त्या करोनामध्ये अनेक डॉक्टर लोकांनी आपलं आपलं डोकं चलवलं. 5 दिवस गेले की एका अमुक डॉक्टरचं नाव यायचं आणि त्यांना सांगायचं झालं औषध निघालं. किती दिवस निघून गेले, शेवटी पंढरीश परमात्म्याची आषाढी यात्रा आली आणि तिथं उद्धवजी ठाकरेंना असणारी तिथं महापूजा केली देवाची. आणि देवाची महापूजा केल्याच्या नंतर माईक हातामध्ये घेतलं, 2 शब्द बोला म्हणले. त्यावेळेस काय बोलले शब्द माहिती? देवा आमच्याकडे आता औषध नाही, उपचार नाही किंवा काही नाही, ह्या संकटातून मुक्त करणारा जर कोण असेल तर दुसरा तिसरा कोणीच नाही, तुम्हीच आहोत.
ज्या वेळेला त्यांनी हे साकडं घातलं तिथून पुढंच करोना कमी झाला. म्हणजे हे कळी काळाचं संकट घालवणारा जर कोण असेल तर दुसरा तिसरा कोणीच नाही, फक्त तो पंढरपूरचा भगवंत आहे. आणि याच्या पुढे सांगतो तुम्हाला, आज तुम्ही या मंडपामध्ये जर इथं तुम्ही जिवंत म्हणून जर असाल तर ही दुसऱ्या तिसरी कुणाची कृपा नाही, पंढरीश परमात्म्याची आहे. मी तुम्हाला एक विनंती करतो, लहान लेकरं जर खेळ खेळू लागले ना, एखाद्या खेळामध्ये जर लेकरं जिंकले तर जोरात असणारी टाळी वाजवतात का आम्ही जिंकलो. तसं तुमचा सुद्धा एक खेळ चालू होता आणि तो सुद्धा असणारा मृत्यूच्या सोबत चालू होता, मृत्यूच्या सोबत. त्या खेळामध्ये तुम्ही सगळेजण असणारे जिंकलात, तुमची स्तुती कोणी करणार नाही. माझी विनंती आहे, या खेळामध्ये तुम्ही एकदा जिंकलात, स्वतःचा खेळ असणारा जिंकलात ना, आणि त्या भगवंतामुळे जिंकलात. आम्ही वाचलो म्हणून आम्ही असणारे दैवाचे आहोत, आम्ही भाग्यवान आहोत. तुमचं स्वागत कुणी करणार नाही, तर आम्ही वाचलो म्हणून स्वतः करता तुम्हीच एकदा टाळी वाजवा. साधी गोष्ट नाही महाराज. जे गेले ना त्यांना पाणी मिळालं नाही, खांदेकरी मिळाले नाहीत, एका एका चितेवर असणारे 17, 18 नेऊन जाळावे लागले, त्यांचा पत्ता सुद्धा लागला नाही. हे कळी काळाची भीती तुमच्यावर जर कोण घालून त्या ठिकाणी मुक्तता केली असेल तर फक्त पंढरपूरच्या भगवंतानी. निवारी काळाची भेव. होय महाराज, समजलं आम्हाला. पण अशा देवाला आम्ही शरण जात असताना कसं जावं, अभंगाचं तिसरं. निघता चरण काया वाचा, 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 निघता शरण काया वाचा, योगक्षेम चालवित्याचा चालवित्याचा योगक्षेम, चालवित्याचा योगक्षेम, तिसऱ्या कडव्यामध्ये 2 शब्द महत्वाचे आहेत. नंबर 1, पहिला शब्द आहे निघता शरण काया वाचा. काया शब्दाचा अर्थ होतो शरीर. अरे औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. किती हाताचं शरीर आहे? फक्त 3.5 हाताचं शरीर आहे. आणि एक दिवस खरं सांगू, याच्यावर जे तुम्ही प्रेम करत आहात हे आशाला असं राहत नाही, अजिबात राहत नाही. जायाचे शरीर जाईल क्षणात, आणि काहो गोपीनाथ पावेची ना, हे बरोबर राहणार नाही. काया नहीं तेरी मत कर मेरी मेरी. महाराज, हे शरीर असणार तुमचं नाही, याच्यावर असणारा अधिकार तुमचा नाही. पण एक मात्र चांगलं सांगतो, घाणेरडं पण हेच आहे. चांगलं लक्षात ठेवा बरं का. ह्याच्यासारखं घाणेरडं दुसरं नाही, आणि याच्यासारखं चांगलं पण दुसरं नाही. तुम्ही म्हणाल कसं काय? हे इतकं चांगलं आहे की याच शरीरानं एक दिवस वैकुंठाला जाता येतं, इतकं चांगलं आहे. कसं? प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेवोने निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले, जय जयाजी सद्गुर स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळांचा जीव लग सोयीरा. इतकं चांगलं आहे की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी हे शरीर काळाच्या हातात दिलं नाही, देवाच्या सोबत घेऊन गेले. इतकं चांगलं. आणि इतकं बेकार जर सांगायचं म्हटलं तर उद्याच्याला सकाळी उठल्याच्या नंतर दात घासू नका, तोंड धुच नका,
आणि आंघोळ करूच नका. तुम्हाला जर कोणी जेहारी घातला आणि राम राम घातला तर मला फोन करा. कोणी तुम्हाला जेहारी घालणार नाही ना, राम राम घालणार नाही ना, काही ना. तुमच्या चेहऱ्यावर चिपडी आणि लाळण वगैरे जर बघितली ना, तुम्हाला जेवाय पंक्तीला कोणी शेजारी बसू द्यायचं नाही. बरोबर. आणि कधीही सांगतो, काय लोक असे असतात महाराज, व्यवस्थित राहत नाहीत. आजचा दिवस आपल्या सप्ताहाचा कितवा आहे? 4था. आणखी किती दिवस शिल्लक आहेत? 3. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, उगा कसं येऊन सप्त्याला बसू नका बरं का. हा, कसं येऊन बसू नका. जसं एखाद्याच्या श्रीमंताच्या लग्नाला जाता का नाही, इस्त्री करून कपडे घेऊन जाता. बरोबर. छानपैकी माझ्या भगवंताचा सप्ताह आहे. जरी तुम्हाला कपडे व्यवस्थित नसतील तर एक ड्रेस शिवा ना, सप्त्यापुरता तरी एक शिवा, आणि दररोज दुपारी धुवून वाळू घालून इस्त्री करून इथं लिहून या. त्याचं कारण सांगू, आमच्यासारखे नवीन जर महाराज आले तर त्यांनी म्हणले पाहिजे, काय शिंदेवाडीचे लोक नुसत्या कडकच टोप्या, नुसत्या बस, धक्का लागला तर अंग कापला अशी असणारी माणसं बस, आणि दाढी वगैरे असे खडाखट नुसतं असे भूमिकेमध्ये असणारे राहून बस. आणि महिला मंडळीला सुद्धा विनंती बरं का, हा, असं लग्नाला कोणीकडे जात असताना जसं आपण मेकअप करून जातो का नाही, तशा स्वरूपामध्ये जरी पती परमेश्वरानं सोनं घेतलं नसलं तरी आपलं डुप्लिकेट घाला. बरोबर. पण त्या महाराजांना सुद्धा म्हणलं पाहिजे, एवढं गावामध्ये सोनं असताना मला दक्षिणा का कमी दिला. बरोबर. इथं सुद्धा येत असताना असं खटाखट गंध वगैरे लिहून असं छान पैकी येऊन बसायचं. ते तू उगं महाराजाच्या समोर येऊन आपलं, महाराजाचं फ्यूज निघून जायचं काम आहे ना. बरोबर आहे का. इथं येत असताना सुद्धा या शरीरानं असणारा व्यवस्थित येऊन बसायचं महाराज. इथं देवाला शरण जात असताना हे शरीर मात्र देवा करता असताना खर्ची करून टाकायचं. कसं खर्च करायचं, आळंदी निवासी माऊली वर्णन करतात. देव द्विज गुरु प्राज्ञा पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य महिंसाच शारीरम तप उच्चते. देवाला शरण जात असताना हे जे शरीर आहे ना, या शरीरानं सुद्धा तपश्चर्या देवाची करता येते, आणि त्याला कुठीकडे असणारा जायची गरज नाही बरं का. इथं ठाईच बैसून सुद्धा देवाची तपश्चर्या या शरीरानं होते. पण कशी होते, लक्ष देऊन ऐका. तया प्रिया देवता लया यात्रा दिके करा वया आठही पहार जैसे पाया उळीग घापे. वर्णन केलेलं आहे इथं. या शरीरानं देवाची कशी आराधना करायची. तुम्ही भोवरा पाहिला का. भोवरा कोणता भोवरा. एक म्हणजे मोठा पूर आला, तळ असेल, त्या तळ्यामध्ये सुद्धा एक भोवरा असतो. कोणता भोवरा. पाण्याचा भोवरा. त्या पाण्याच्या भोवऱ्यात जर माणूस जर सापडला रे सापडला, वाचून परत येतो अजिबात नाही. पाण्याच्या भोवऱ्यात सापडला की मेलाच गृहीत धरायचं. हा एक भोवरा. नंबर 2 दुसरा भोवरा, तो म्हणजे लहान लेकरं असणारे असे दोरी बांधतात आणि असा जमिनीवर टाकतात, असा तो भोवरा गर 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 फिरतो. आणि तिसरा एक भोवरा आहे, एखादी सासू एखाद्या सुनाला बोलत असताना अशी टोचून बोलते, लईच फिरते बहुऱ्या फिरल्यासारखी. हा एक भोवरा बरं का, बोलत असताना म्हणजे भाषा असते. हा असणारा तिसऱ्या प्रकारचा असणारा भोवरा. पण इथं जे वर्णन केलेलं आहे, ज्या लहान लेकराच्या हातामध्ये जो भोवरा असतो ना, असा खाली जमिनीवर टाकतो ना, जसा भोवरा तो गर 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 फिरतो ना, तसं त्या भोवऱ्याकडून असणारी एक ज्ञानाची भूमिका घ्यायची. जसा भोवरा गरगर गरगर फिरतो तसं हे पाये सुद्धा एका ठिकाणी थांबू द्यायचे नाहीत, सारखे पाय असणारे फिरू द्यायचे. पण कुठं. याच्या दुकानाला नाही, नाही तर गेला की टाकून आला, गेला की टाकून आला, गेला तसं नाही. अरे हे पावलं झिजवायचे ना भवऱ्यासारखेच फिरवायचे. पण कुठं. आजचा मुक्काम पंढरपूर, उद्या फुकट एसटी मध्ये बसला निघाला आळंदीला, तिसरा मुक्काम भीमाशंकर. याला म्हणायचं पायातला भोवरा. आणि आता एक काम करा, इतकी तुमची चांगली संधी आली ना, आपल्या साहेबांनी विचारा, फक्त कार्ड दाखवा, काही घेणं देणं नाही.
काय नुसतं कार्ड दाखवा, तुमचं 75 झालंय का नाही झालंय, काय गरज आहे? फक्त एवढंच विचारायचं कंडक्टरला, मी 75चा नाही पण कार्डावर आहे. बरोबर, कार्डावर आहे. मग कार्डावर जर बसत असेल तर तिकीट द्यायला तुम्हाला काय हरकत आहे? बरोबर. आतापर्यंत तुम्हाला घर सोडून निघता आलं नाही, त्याला भरपूर अडचणी, पैशाच्या अडचणी. आता अख्खा महाराष्ट्र तुमच्याकरता मोफत आहे महाराज. कुठंही फिरा, एवढी संधी आहे. न जाणं एखाद्या वेळेस या सरकारनं निर्णय जर बदलला आणि पुन्हा जर हे बंद केलं तर पुन्हा तुम्हाला संधी नाही. आली आहे संधी, पटकन त्या संधीचं असणारं सोनं करून घ्या आणि हे पाय देवतेच्या असणाऱ्या सेवेकरता, तीर्थयात्रा करण्याकरता असणारी सज्ज करा. नाहीतर वर्णन केलेलं आहे, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी हाची माझा नेम सिद्धीने, हाची माझा नेम सिद्धीने, हाची माझा नेम सिद्धीने, हाची माझा नेम सिद्धीने, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम. पहिलं तप आहे देवाला या पायानं असणारं निघून जाणे. आता दुसरं सांगतो, हे कुठं फिरण्याची गरज नाही, ते जाग्यावर बसून सुद्धा असणारं तप होतं. त्याचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. देवांगन मिरवनिया, अंगोपचार पूर्वनिया, करावया म्हणिया शोभती हात. आता पहा, दुसरं असणारं या शरीरानं तप होतं, ते कुठं फिरण्याची गरज नाही. काही माता माऊली आहेत, दररोज सकाळी झोपेतून उठल्याच्या नंतर आपल्या घराच्या समोर अगोदर झाडून काढतात व्यवस्थित, त्याच्यावर असणारा पुन्हा सडा टाकतात, त्याच्यावर असणारी रांगोळी काढतात. काही माता भगिनीला जर विचारलं, हे तुम्ही का करता? महाराज, हे दिवसभर जर आम्ही असा जर दरवाजा पाहिला तर पुन्हा आम्हाला करमत नाही. तर चांगली गोष्ट आहे. म्हणून तुम्ही काय करता की तुमच्या समोरच्या घराचं असणारं अंगण एकदम स्वच्छ करता. आता चांगली माझी गोष्ट आहे का? हजारो वर्षापर्यंत आपलं घरचं अंगण साफसफाई करा, रांगोळी काढून ठेवा, तुमच्या पुण्याच्या डायरीमध्ये त्याची कधीच नोंद होणार नाही. आपला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. पुरुष मंडळी असेल, माता भगिनी असतील, कोणी असो, फक्त 4 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. घरचा असणारा झाडू असेल, फडा असेल, खराटा असेल, घरच्या जनावराचं शेण असेल किंवा काही असेल, भूमिका असेल, इथं घेऊन यायचं. देवाचं असणारं सगळं मंदिर असणारं स्वच्छ करायचं. इथं काय सडा सारवण तुम्हाला करायचं आहे, इथंच करा. इथं काही तुम्हाला फुलाचे असणारे वृक्ष असतील, फुलं असतील, माळा असतील, इथंच घालायचे असतील तर घाला. बर, याच्या पुढे सांगतो, इथंच असणारी रांगोळी काढा. देवांगण मिरवनिया म्हणजे हे देवाचं असणारं अंगण आहे, इथंच असणारी व्यवस्था करा. याच्या पुढे सांगतो, अंगोपचार पूर्वनिया. हनुमंतराय आहेत, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आपल्या गावामध्ये आहे,
एक काम करा, तुमच्याच्यानं होत नसेल तर गावात एखादा माणूस असेल, साधू महात्मा असेल, दररोज जर देवाला आंघोळ घालत असेल तर त्याला एक काम सांगा, बाबा आमच्या घरचं चांगलं पाणी आहे, शुद्ध आहे बोरचं, आमच्या घरचं पाणी घेऊन जा. का? अंगोपचार पूर्वनिया. जर कुणाच्या घरी जर म्हैस असेल, गावरान गाय असेल, दुसरी कोणती गाय असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की देवाला आपल्या घरचं काहीतरी असणार दूध असेल, दही असेल, तूप असेल, देवाला स्नाना करता द्यावं, तर ही सुद्धा असणारी आपल्या शरीराची भक्तीच आहे. आपण दररोज असणारा मोती साबण, लक्स साबण, संतोष साबण लावतो, व्यवस्थित आंघोळ करतो, पण देवाला या साबणाची गरज नाही. देवाला दररोजची आंघोळ जर कशानं घातली जाते तर दह्या, दुधानं, मधानं असणारी देवाला आंघोळ घातली जाते. आपल्या घरी भरपूर तुम्ही असणारी नासधूस करता, पण देवा करता मात्र कधीच देत नाही. आपला अखंड हरिनाम सप्ताह आहे. कुणी पुरुष मंडळी असतील, लहान लेकरं असतील, त्यांना सांगा, बाबा सप्ताह चालू आहे, हे घेऊन जा. देवाला असणारा हार, नारळ वगैरे फोडा, देवाची असणारी एवढ्या 7 दिवसामध्ये तरी असणारी सेवा करा. आणि याच्या पुढे एक सांगतो, दीपावलीला वेगवेगळ्या कार्यक्रमाला तुम्ही तुमच्या घरी तुमच्या अंगावर घालण्याकरता कपडे घेता, नवीन चांगल्या दुकानामध्ये जाऊन कपडे घेता. कधी तुम्हाला अशी आठवण आली का, आपण ज्या नगरीमध्ये लहानाचं मोठं झालो, एवढ्या गणगोताला आपण कपडे घेतले, देवाला कधी ड्रेस घेतला? बोला, कधी घेतला? अजिबात नाही. शिंदेवाडीचे म्हणून जर असं वाटत असेल आम्ही आहोत, बर, आणि अभिमानानं जर वाटत असेल तर एक काम करा, देवा करता वर्षातून एकदा तरी एक देवाला ड्रेस घ्या. जर देवाला एक ड्रेस दिला ना तर तुमच्या कपाटामध्ये बसायचे नाहीत, एवढे देव तुम्हाला ड्रेस देईल. पण हे मात्र कुणी विचार करत नाही महाराज. अंगोपचार पूर्वनिया आणि करावया म्हणिया शोभती हात, ह्या दुसऱ्या क्रमांकाचा असणार हे तप. विडाला विडाला आता शरीराचं तिसऱ्या क्रमांकाचं सांगतो तुम्हाला तप कोणतं आहे. लिंग का प्रतिमा दिठी, देखत खेवो अंगेष्टी, आणि लोटी जे का काठी पडली जैसी. हे माझ्या समोर जे उभा केलेला आहे याला काय म्हणतात? स्टँड माईकचं. वयोवृद्ध माणूस आपल्या हातामध्ये घेतो आणि चालतो, त्याला काय म्हणतात? काठी. एक परीक्षा पहा आता, माझ्या हातामध्ये असणारी ही काठी आहे, खाली मात्र त्याला अशी व्यवस्था नाही, आणि काठीला मी असा हात पकडलेला आहे आणि अशी काठी उभा केली. 5 मिनिटापर्यंत ठेवली उभा करून, आणि 5 मिनिटांना मी असा हात काढून घेतला. सांगा आता काठी उभा राहील? बोला, काठी उभा राहणार नाही. जशाला तशी काठी अशी पडणार. जशी काठीला आधार नसल्याच्या नंतर सगळं शरीर काठी असणार अंग सोडून देते, पडते का नाही दहाड दिशा, तसं कधी लक्षात ठेवा, हे जे आपलं शरीर आहे का नाही, या तुमच्या डोळ्याला, नेत्राला ज्या ज्या वेळेला भगवान शंकराची पिंड दिसेल आणि ज्या ज्या वेळेला पंढरीश परमात्म्याची मूर्ती दिसेल, त्या त्या वेळेला जशी काठी, त्या काठीला जसा कोणाचा आधार नसतो, जशी काठी खाली पडते, तस जशाला तसं असणार हे शरीर खाली पडू द्या. पडल तुमचं शरीर असं? कधीच कुणाचं असणार असं शरीर पडणार नाही. उलट लोक अगोदर खाली जरी बसायचं म्हटलं, हात जरी खाली लावायचा म्हटलं, तर जागा व्यवस्थित पाहतात, व्यवस्थित बसतात, आणि त्याच्यानंतर असणारा देवाला राम राम नमस्कार करतात. ते सुद्धा कसा? मान झुकवून नाही, हो का, असा. म्हणून बांधकाम करत असताना मंदिराचा जो दरवाजा आहे ना, तो उंच ठेवता येत नाही का? हा बाबा असा तरी वाकायचा नाही, कमीत कमी डोक्याला लागल म्हणून. म्हणून थोडस असं खाली कमी दरवाजा करावा लागतो. म्हणून एक लक्षात ठेवा, या शरीरानं सुद्धा देवतेची असणारी भक्ती होते, म्हणून हे शरीर असणार देवाच्या असणाऱ्या सेवेला लावायचं. विठाला विठाला. पहिलं तपश्चर्याच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे देवाचं. नंबर 1 देव, नंबर 2 द्विज. द्विज म्हणजे ब्राह्मण. काय करायचं? जर आपल्या गावामध्ये जर कोणी ब्राह्मण मंडळी असतील तर त्यांची असणारी सेवा करायची. कशा स्वरूपामध्ये? आपल्या शेतामध्ये जर काही पीक निघालं
तर त्यांना असणारं ते दान करून टाकायचं. ब्राह्मणालाच का दान करायचं त्याचं कारण एक आहे, आताची सगळी जर तुमची प्रॉपर्टी तुम्हाला जर असं वाटत असेल ही आमची आहे, तर तुमची कुणाची सुद्धा ही प्रॉपर्टी नाही. भावार्थ रामायण जर कोणी वाचला असेल तर त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे, ही सगळी पृथ्वी परशुरामानं 1 आणि 2 वेळेला नाही 21 वेळेला निक्षत्रिय करून टाकलेली आहे. मग खरी पृथ्वी कुणाची, तर ब्राह्मणाची. त्या परशुरामानं आपल्या समाजाला आपल्या लोकांना ही दान करून टाकले. सांगितलं एक काम करा, वाट्यानं तुम्हाला मी पृथ्वी दिलेली आहे, 1 वर्षापर्यंत पिकवायची ना, आम्हाला याच्यातला काहीतरी हिस्सा द्यायचा. पण आपण कालांतरानं काय केलं माहिती, त्यांना आपल्या पूर्वजांनी वाटा देत 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 गेले ना. आता तर तुम्ही एवढे बैमान झालात, चांगले चांगले पोते अगोदर शिवता आणि शेवटला जी मात्र राहतं का नाही, तो बाबा आल्याच्या नंतर त्याला मग ती मात्र देऊन टाकता. महाराज असं मात्र करू नका. जरी पोत शिवलेलं असेल तर त्याच्यामधलं काढून द्या त्याला. का, खरी प्रॉपर्टी असणार ही त्याची आहे आणि आपल्याला दान मधून असणार ही दिलेली आहे. देव, द्विज आणि नंबर 3 असणारा भाग आहे गुरु. गुरुचं जर महत्व सांगायचं म्हटलं ना, आणि संसारा ऐसा दारुणू, जो भेटलाची हरी शिनू, तो ज्ञानदानी सकरणू, भजी जे गुरु. ज्याच्याकडून आपण माळ घातली, ज्यांच्याकडून आपण असणारं शिक्षण घेतलं, त्या गुरुला मात्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी मात्र विसरायचं नाही. वस्त्रदान असेल, वेगवेगळ्या स्वरूपामधलं दान असेल, त्या गुरुची मात्र आठवण करायची, दान द्यायचं. पण असे काही महात्म्य आहेत महाराज, एकदा माळ घालून त्या महाराजाकडून घेतली, पुन्हा तो जिवंत आहे का मेलाय का कुठं उलटून गेला याचा आणखी काही पत्ता नाही बरं का. महाराज, ज्या महाराजांनी आपल्यावर असणारा अनंत कृपेचा भाग केला, त्या गुरुला सुद्धा असणार या ठिकाणी भजायचं. आता या चरणावर किती जरी बोलत गेलं तर सकाळचे 4 वाजेपर्यंत मी हलू देत नाही तुम्हाला. पण कसं आहे, आता तुमचे मी आता चेहरे हे ज्ञानाची भूमिका ऐकायची म्हटल्याच्या नंतर थोडंसं माणसाला वेगळ्या स्वरूपामध्ये वाटतं ना. आपली जी कीर्तनाची वेळ आहे, कीर्तन बरोबर वेळेला असणार सुरुवात झालेला आहे. म्हणून मी एक काम करतो, आता जेवढं मी पाठ करून आलतो का नाही, आता काय असं तुम्ही गृहीत धरा बरं का. आता जेवढं मी पाठ करून आलोय तेवढं माझं भांडवल संपलं असं गृहीत धरा. 3रं कडवं असं आहे, निघता शरण काया वाचा आणि चालवी त्याचा योग क्षम, दृढ वाचे वदता नाम आणि होय निष्काम संसारी. संसार दुसरा तिसरा कोणताही नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, यह संसारे भवदुस्तारे कृपया पाहे पाहे मुरारे. हा असणारा जन्म मरणाचा संसार आहे आणि तो चुकवणारा दुसरा तिसरा देव नाही, तो पंढरपूरचा भगवंत आहे. एकनाथ महाराजांना प्रश्न केला, महाराज आताच्या कालावधीमध्ये खरा देव असणारा तो कुठं आहे, त्याचं उत्तर दिलं शेवटच्या चरणात. सर्व देवांचा हा देवा,
सर्व देवांचा हा देव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी, आळंदी निवासी माऊलींच्या चरणी, पंढरीश परमात्म्याच्या चरणी मी समर्पित करतो आणि इथंच थांबतो. कारण कसं आहे, अखंड हरिनाम सप्ताहामधलं कीर्तन आहे, 11च्या पुढं मात्र जाऊ नये. ज्ञानदेव तुकाराम 11पर्यंत झालंच पाहिजे, बरोबर. कारण तुम्हाला हरिपाठ आहे, काकडा आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. त्याच्यामुळं महाराजांना किती जरी पाठ करून आलेला असला महाराज, तर त्यानं थोडंसं आटपतं घ्यावं बरं का. नाही तर तिकून पाठ करून आलाय आणि त्याचं भांडवलच संपरा 4 वाजले ना, मग एक माणूस काय म्हणतं, बाबा तुझं चलू दे आता, बरोबर. पण महाराज जर आणखी कधी तुम्ही आणखी संधी दिली तर परत आणखी असणारा हाच अभंग घेतो. ही माझी दुसरी सेवा आहे बरं का. प्रवीण महाराज झरांडेमुळे असणारी येण्याचा असणाऱ्या योगाला पहिली सेवा कमीत कमी 5-7 वर्षाखाली आपल्या सुदर्शन आश्रमावर झाली होती. कुणाला सुद्धा आणखी माहिती नसेल, कुणी लक्षात असेल तर आहे ना माहिती. बरं, तिथं अभंग कोणता घेतला होता माहिती आहे का? नाही, पण मी सांगतो ना तुम्हाला, त्याला माइंड पण तसं लागतंय. तिथं अभंग घेतला होता मी, एक भारुड घेतलं होतं तिथं. सासूच्या आधी सून जन्मली न सून मारून सासू नवरी झाली, आचोजी चोजविले आचोजी चोजविले ते स्वर्गी जाणवले रे बाई. मी म्हणलं आता असलं जर इथं भारुड जर लावलं तर तुम्ही एक एक उठून जाताल, कारण त्याला ऐकायला सुद्धा माणसं त्याच लेवलची लागतात बरं का. म्हणून मी तुमच्याकरता मी हसवून वगैरे करून आपलं 11 वाजून कडीला काढले. नाहीतर हे जर कीर्तन जर ऐकायचं म्हटलं, भारुडावरचं कीर्तन, तर खास परळी वैजनाथ अंबाजोगाईच्या परिसरामध्ये एकापेक्षा एक तरवेज ऐकणारे आहेत. आणि सगळे रती महारथीच, महाराजाला बोलूच देत नाही त्याच्या अगोदर प्रमाण रस्ता दाखवायला. मग त्याच्याकरता महाराज ऐकणारा सुद्धा वक्ता म्हणजे श्रोता लागतो. त्याच्याकरता मग हे कुठं माल विकतो ते सुद्धा महाराजाला कळायला पाहिजे बरं का. नाही तर माल कुठलाही घेऊन आला आणि कुठल्याही बाजारात घेऊन बसलाय, त्याला गिराईक कसं लागेल त्याला, बरोबर. मग जसं मला भगवंतांनी बुद्धी दिली तसं मी या ठिकाणी असणारी सेवा करण्याचा प्रयत्न केला. नातरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोज करुणी माऊली रिझे जेवी. 11 वाजत आले पण मी कुणाला सुद्धा टाळी वाजवा म्हटलं नाही. त्याचं कारण एक आहे, अगोदर तर कीर्तनला कोणी येत नाही आणि इथं येऊन लोक बसले की महाराज लोक म्हणतात वाजवा टाळ्या. अरे येऊन बसलेत हेच मोठा उपकार आहे. काही घरी वैतागलेले असतात, बाबा चला आता वर्षभर झालं किट झाला ऐकून उगा चला उगा आपलं 4 शब्द कानावर पडतील आणि उगा आपलं व्यवस्थित जरा 2 तास जातील म्हणून इथं लोक येऊन झोपतात, घुरतात. आणि हा बाबा काय करतो माहिती का, वाजवा टाळ्या. अरे येऊन बसलेत वैतागलेत, बसू दे आपलं. मी तर सांगत असते कुठेही कीर्तनला, बिसरीची बाटली, एक तकव्या आणि एक गादी, बस. 11 वाजल्याच्या नंतर आरती झाल्याच्या नंतर मी निघताना तुम्हाला उठवून जाईल, काळजी करू नका. हा, पण एक मात्र माझी विनंती आहे बरं का तुम्हाला, आतापर्यंत माझ्या करता सांगितलं नाही पण तुमच्या फायद्याकरता एक गोष्ट सांगतो. हे हात आहेत ना तुम्हाला देवानं दिलेले, याची किंमत तुम्हाला नाही. ज्याला हात आहे त्याला. पंढरपूरला जा, जो बेरिंगच्या गाड्यावर झोपलेला आहे का नाही, पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, त्या गाड्यावरच्याकडे एकदा बघा आणि मग आपली भूमिका लक्षात घ्या की देवानं मला किती श्रीमंती दिलेली आहे. त्याला पायही नाही आणि त्याला हातही नाही, असं करतंय. बरं खाल्ल्याला तरी पचतंय का, इकून खाली येतंय. तुम्हाला किती देवानं सुंदर अवयव दिलेले आहेत. मग हे जर शेवटच्या क्षणापर्यंत असेच राहू द्यायचे असतील, काय म्हणलं कळलं का, असेच राहू द्यायचे असतील तर मी सांगतो तशी टाळी वाजवायची बरं का. आणि जर कुणाला असं जर व्हायचं असेल मग अजिबात टाळी वाजवू नका. काय त्याचा काही संबंध आहे आपलं काय. तुम्हाला जर मग असं फरकत रस्त्यानं जर चालायचं असेल तर काय करायचं, कशाला वाजवायची टाळी, काय वाजवायची गरज अजिबात नाही. आणि व्यवस्थित शेवटच्या क्षणापर्यंत राहू वाटत असेल, ज्या भगवंतांनी तुम्हाला सुंदर हात दिले, शरीर ताट दिलेलं आहे, चांगलं दिलेलं आहे, तर त्याची टाळी मात्र सुंदर वाजवायची. एक काम करा, सगळ्यांनी असणारे हात वर घ्या, जरा सरळ घ्या, हात वर घ्या सरळ जरा.
सरळ घ्या जरा असे. हा आणखी जरा. हा आणि सकाळपर्यंत असेच राहू द्या. तुकाराम 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 तुकाराम